आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, कारण हरिण ट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येते, तर ते काय येतंय ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही. नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे. सो मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे. योगेश कदम यांची पाठराखण जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस असं त्यांनी काल म्हटलं. बघा, योगेश कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं मी बघितलं, पण मी ते समजू शकते. आपला तो बबड्या असतो, त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे. पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणाऱ्या शिंदे साहेबांकडे केली आहे, तर शिंदे साहेबही हे जाणतात की या राज्यामध्ये डान्स बार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली होती आणि गृहराज्यमंत्रीपदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवलेला होता. मात्र आत्ता जे काही चाललंय बबड्या आणि बबड्याचा बाबा, त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील. खरं तर त्यांच्याही खात्याच्या आता मला वाटते अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि चौकशा चालू आहेत.